अनधिकृत पाणी कनेक्शन जोडण्यावर कठोर कारवाई करावी। तसंच ग्रामीण भागातील नागरिकांकडे अनधिकृत पाणी कनेक्शन आढळल्यास 25,000 रुपयांचा दंड आकारावा। मीटर रीडरच्या बदल्या करून त्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र अधीक्षक नियुक्त करावा, असे आदेश महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले। कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सोमवारी सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली। यावेळी त्यांनी पाणी पुरवठा, कर वसुली, अतिक्रमण निर्मूलन, शिक्षण, उद्यानं आणि विविध विकास कामांचा आढावा घेतला। तावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरातील अनधिकृत बांधकामं हटवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं केलेल्या कारवाईबद्दल आयुक्तांनी अभिनंदन केलं। सर्व सहाय्यक आयुक्तांनी आपल्या कार्यक्षेत्रातील तसंच संलग्न उपनगरातील अनधिकृत पाणी कनेक्शनचा शोध घेऊन कारवाई करावी, असं सांगितलं। करवीर तालुक्यातील हालसवडे इथं प्रस्तावित भटक्या कुत्र्यांसाठी निवारा शेड उभारणीचं काम त्वरित सुरू करण्याच्या सूचना दिल्या। शहरातील पार्किंग व्यवस्था, अनधिकृत हातगाड्या आणि केबिन्स यांच्या विरोधातील कारवाई सातत्यानं सुरू ठेवण्याचे निर्देशही डॉक्टर भारुड यांनी दिले। पाणी पुरवठा विभागानं गळती दुरुस्तीबरोबरच अनधिकृत पाणी कनेक्शन विरोधातील मोहीम तीव्र करावी, तसंच विभागीय कार्यालयांनी विशेष शोध मोहीम राबवावी, असं त्यांनी सांगितलं। संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन सर्व यंत्रणा सज्ज ठेवावी। घरफाळा आणि इतर विभागांच्या कर वसुलीचा आढावा दर आठवड्याला घेण्याचे निर्देश त्यांनी दिले। मटण मार्केटप्रमाणे इतर बाजारपेठातील इतर गाळेधारकांनी एकरकमी थकबाकी भरली तर त्यांच्याशी मुदतवाढीचे करार करावेत। परवाना न घेता सुरू असलेली दुकानं सील करण्याची कारवाई करावी, असंही आयुक्तांनी सांगितलं।